रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नेते खासदार रामदासजी आठवले साहेब आगे बढ़ो। नेते खासदार रामदासजी आठवले साहेब आगे बढ़ो। पुण्यामध्ये भाजप कार्यालयासमोर आरपीआयचे लोक जे आहेत ते आता धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। जागा वाटपावरून किंवा उमेदवारीवरून त्यांच्यामध्ये जो आहे तो संभ्रम पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो मोठ्या संख्येने आरपीआयचे लोक जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। नेमके त्यांच्या काय भूमिका आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। काका या ठिकाणी धरणे आंदोलन करायला बसलेत, काय नेमक्या भूमिका आणि काय मागण्या? आमची मागणी अशी आहे, जे 40-50 वर्ष काम करतात आठवले साहेबाबरोबर, अशा लोकांची फसवणूक आमच्या वरिष्ठ नेत्यांनीच केलेली आहे। वरिष्ठ नेत्यांनी 4-5 लोकांनी तिकीट विकायचं काम केले, जे बोलणे करायला गेले होते त्यांनी तिकीट विकायचं काम केलं। आता आम्ही पर्वतीमध्ये कोथरूडमध्ये आम्हाला एकही जागा सोडली नाही, तर पर्वतीमध्ये आम्ही माधुरी मिसाळच्या विरोधात आम्ही काम करणार आहे। अजिबात आम्ही भाजपच्या विरोधात तिथं काम करणार, माधुरी मिसाळच्या विरोधात, कारण तिनं आम्हाला विरोध केला। माधुरी मिसाळनं हो करणार आम्ही विरोधात, अख्खे पर्वती मतदारसंघ तिच्या विरोधात काम करणार आहे, कारण तिनं सांगितलं की पर्वतीत एक बी जागा सोडायची नाही आरपीआयला। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी आणखी काही लोक देखील आहेत उपस्थित। काय सांगताल या ठिकाणी धरणे आंदोलनात सहभागी झालेला आहे? काय सांगते, जे पक्षाने तिकीट सोडली तर दुसऱ्या ह्याला त्याला द्यायचं नाही, आपल्या पक्षाचा बी न्याय करायचा, आपल्या पक्षाला बी खायचंय। तू खाऊन काय हे नाही होणार, तुझं बी ते स्वतःच काहीतरी आहे का नाही, लोकांचं घ्यायचं आणि आपण खायचं, तुला तर सुखी राहायचं नाही, पण जनताचं का घेऊन वाढवून खायचं? तू जनताचा बी थोडा विचार करायचा ना, की आपण घेतोय काय करतोय, विकतोय काय करतोय काय नाही, जनताचा बी त्या लोकांनी विचार केला पाहिजे। भाजपचं भाजपची तिकीट असताना कशाला दुसऱ्याचा विचार करायचा आणि दुसरा उमेदवार का उभा करायचा? भाजप पक्षश्रेष्ठींसोबत या संदर्भात काही बोलणं झालंय का? आता बैठकी वगैरे सगळे झाले, आमच्या चर्चा वगैरे सगळे झाले। मला वाटतं असं नव्हतं करायचं, असं केलं तर लोकशाही या ठिकाणी धरणे आंदोलनात काय मागण्या आहेत आणि सांगण्यात येते भाजपकडून की आम्ही वरिष्ठांशी बोललेलो आहे, तरी देखील तुम्ही या ठिकाणी आंदोलनावर प्रश्न असा आहे, कुठल्या वरिष्ठांशी बोलले? आमचे 3-4 लोक म्हणजे वरिष्ठ लागून नाही गेले, आमची 22 लोकांची कोर कमिटी आहे आणि या कोर कमिटीने ठरवायला पाहिजे की यांच्या संग चर्चेला हे 4-5 लोक जाणार, परंतु तसं न करता बाकीच्यांना सर्व जेवढे बी कोर कमिटीचे कार्यकर्ते सगळ्यांना अंधारात ठेवून 4-5 जणांनी ज्या मुलाखती वगैरे आमच्या झाल्या त्याचा गुपचूप संपूर्ण बायोडाटा त्यांना देऊन त्यांच्याशी चर्चा केली, परंतु उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा, अजून देखील कन्फर्म नाही की आम्हाला जागा कुठल्या सुटल्यात काय सुटल्यात, फक्त ऐक्यू बातम्या अशा अंधारात जे आमच्याच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे जे इथले शहराचं जे कामकाज बघतात त्यांनी सगळ्यांनी आम्हाला अंधारात ठेवलेलं आहे। प्रकरण असं आहे की प्रभाग क्रमांक 22 मध्ये तिथं बाप्पू कांबळे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि माजी नगरसेवक बी आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी त्यांच्या मुलीला त्यांच्या सगळं आम्ही प्रयत्न करतोय कालपासून, परंतु साहेबाचा फोन काय लागेना, नॉट रिचेबल होतोय आणि त्यांना मेसेज देखील सोडलेला आहे। प्रश्न असा आहे की यांच्या वरिष्ठांसंग चर्चा केल्यानंतर तो निर्णय होईल ना, त्यांचं भारतीय जनता पक्षाचा कुणीही वरिष्ठ नेता जर इथं येऊन जर बोलला, आता इथलं निवडणुकीचं कामकाज बघतोय, आदरणीय तुम्ही देखील मुळीक साहेब आहेत,
परत बोला बोला तुम्ही असं गद्दारपणा करताय बोला तुम्ही, चालेल बोला. का? आता एवढे सगळे जे आहेत मोर साहेब आहेत, परत चंद्रकांत दादा पाटील आहेत, आम्ही त्यांचा वरिष्ठ कुणी बी येऊन आमच्या संग चर्चा केली की आम्ही आमचं समाधानकारक झालं तर आम्ही बसणार. एकंदरीत आपण पाहिलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या लोकांकडून जे आहे ते या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येते आणि सन्मानपूर्वक जागा मिळाला नाही जोपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा इशारा देखील या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या लोकांकडून देण्यात आलाय. प्रियंका परदेशी, स्टोरी